तुला काम मिळण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, पण तुला कशा प्रकारचं काम हवंय हे मला नीटसं कळलं नाहीये. पलाश, मला कुठल्याही प्रकारचं काम चालेल. तुमच्या इंडस्ट्रीतलं काही असेल तरीही मी ते करायला तयार आहे. आमच्या इंडस्ट्रीतलं खरं सांगू का, तुम्हाला जर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभं राहायचं असेल ना, तर तुमचं काम सांभाळणारा तुमचा माणूस लागतो. सेक्रेटरी, यू कॅन कॉल हिम मॅनेजर ऑल्सो. आणि ते काम मी तुझ्यासाठी केलं तर तू या. खरं सांगू पलाश, आज खूप दिवसातून मी रिलॅक्स फील करते. खरंच खूप मजा आली. ऑलवेज वेलकम. थँक्स फॉर डिनर अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. हाय पलाश, अरे कुठे आहेस तू? मिहीर तुझी वाट बघून बघून झोपला शेवटी. अगं, मी ते किटीच्या कामासाठी आलो होतो. एकदा का मला बाळ होणार हे कळलं ना की ह्या सगळ्या गोष्टी घरात आणायच्या, आणि आता ती वेळ आलीये. सो माझा हा सगळा आनंद आहे, शॉपिंग करण्याची मजा आहे, ही मी फक्त तुझ्या बरोबरच शेअर करू शकते ना. खरं आहे तुमचं, पण ऑफिसमध्ये सगळं काम दातार काकांना करायला लागेल. एकच दिवसाचा तर प्रश्न आहे. मी आज तर सांगते दातार काकांना, आपण जाऊया शॉपिंगला. तू कळवते ना, मी पर्स घेऊन येते आणि माना पण सांगते. काका, मी जरा आज येत नाहीये. जरा येत नाहीये म्हणजे येतच नाहीये. ताप आलाय, डॉक्टरांनी सांगितलंय विश्रांती घ्यायला. हो का? बरं बरं, ठीक आहे. म्हणजे आता तू कॉल सेंटरचा जॉब सोडून काय हिंदी पिक्चरच्या वगैरे नादी लागतेस की काय? हा, म्हणजे आता त्यांच्यामध्ये तू धासू, त्या काय ग्रेट फीचर्स अँड ऑल. हा, पण ते माझ्या पुरतच ठेवा. चांगला होता, पण हे सगळं मी माझ्यासाठी नाही करत आहे, पलाशसाठी करते. पलाश? आणि त्या पलाशला काही हिंदी असाइनमेंट मिळवायच्यात, आणि त्यासाठी त्याला एका चांगल्या मॅनेजरची गरज आहे. ती मॅनेजर कदाचित मीही असू शकते. त्याच दृष्टीने हे सगळे प्रयत्न चालू आहेत असं समज. नेहाला म्हणाव की तूच त्यांना भेट, त्यांच्याशी बोलून घे. मी काय भेटणार नाहीये त्यांना. बरं, सांगते. एवढी सगळी इन्फॉर्मेशन तू आणलीस कुठून? या प्रत्येक प्रोड्युसरचा, प्रत्येक सेक्रेटरीचा सेलफोन नंबर? किटी? पलाश, मी कॉल सेंटर मध्ये कामाला होते. क्लासिफाईड इन्फॉर्मेशन कशा मिळवायच्या ते तू मला विचार. ह्या जॉबसाठी तूच परफेक्ट आहेस. थँक्यू सो मच. माझ्या फक्त हिंदीतल्या कामांचा नाही, माझ्या सध्या चालू असलेल्या सगळ्याच कामांचा तू चार्ज घे. वा, उत्तम, छान. मला वाटलं तू तापाने फणफणलीस, घरामध्ये झोपली असशील. ही चांगली भटकंती चालली तुझी. हो, अगदीच बरं नाहीसं वाटलं तरच रजा घेणारी मुलगी ही, आणि तुम्ही हिला घेऊन उन्हातानात फिरताय कसल्या? सॉरी हा काका. चल अशू, आता आपण आपल्या घरी जाऊया. घरी? तुमच्या? नाही, अजिबात नाही. हे बघ अश्विनी, निमूटपणे तुझ्या घरी जा आणि जाऊन आराम कर. सॉरी हा. इट्स ओके. ओके. अगं, एवढं नको मनाला लावून घेऊस. आणि तुझी जर का इतकी तारेवरची कसरत होणार असेल ना, तर सोडून दे तू ही नोकरी.